सर्वांना हवा हवासा वाटणारा आणि ज्या सणाची मोठ्या आतुरतेनं वाट बघितली जाते तो गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो। या काळात प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणून त्याची मनोभावे पूजा केली जाते। काही ठिकाणी 11 दिवसांचा गणपती असतो, तर काही ठिकाणी 1.5 तर काही भक्त 5 दिवसांचा गणपती घरी आणतात। यंदा 7 सप्टेंबरला हा उत्सव सुरू होणार असून 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे। पण इतर कोणत्या सणापेक्षाही गणेशोत्सव इतक्या मोठ्या धूमधडाक्यात का बरं साजरा केला जातो? यामागे नेमकं कारण आणि इतिहास काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात। देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा केला जातो। त्यामागे एक प्रमुख कारण लपलंय। पौराणिक कथेनुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला भगवान श्री गणेशाचा जन्म झाला, म्हणूनच हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो। श्री गणेशाच्या जयंतीच्या दिवशी लोक त्याला ढोल ताशांच्या गजरात घरी आणतात आणि विधीपूर्वक त्याची पूजा करतात। तसंच 11 दिवस गणपती बाप्पाला गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात। गणपतीला दुर्वा वाहतात, मोदक लाडू देतात। दररोज न चुकता सकाळी संध्याकाळी गणरायाची आरती केली जाते। आता पाहूयात गणेश विसर्जनाची रोचक कहाणी। गणेश चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची स्थापना केली जाते आणि त्यानंतर 11व्या दिवशी त्याचं विसर्जन केलं जातं। मात्र गणपतीचं विसर्जन का केलं जातं हे सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे। पौराणिक कथेनुसार महर्षी वेदव्यासजींनी भगवान गणेशाला महाभारताची रचना लिहिण्याची विनंती केली होती। त्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशीच व्यासजींनी श्लोकाचं पठण सुरू केलं आणि गणेशजींनी ते लिहिण्यास सुरुवात केली। त्यांनी न थांबता 10 दिवस सतत लिहिलं आणि 10 दिवसात गणेशजींना धूळ आणि घाणीचा थर चटला। हा थर स्वच्छ करण्यासाठी गणेशजींनी 10व्या दिवशी सरस्वती नदीत स्नान केलं आणि ही चतुर्थी होती। तेव्हापासून गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जातो आणि गणपतीचं विधीपूर्वक विसर्जनही केलं जातं, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे।